श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण मग व्हेज रोल बनवूया. व्हेज रोल लहान मुलासाठी भाज्या हे खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी व्हेज रोल बनवायची. गव्हाचं पीठ 1 वाटी, त्यात थोडेसे मीठ घालू आणि थोडे 1 चमचाभर तेल घालू. कणिक मळून घेऊ. आता आपले कणिक मळून झालेले आहे. त्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. तोपर्यंत आपण व्हेज रोलसाठी भाज्या तयार करून घेऊ. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची, टोमॅटो केचप, मेयोनीज. चला तर मग आपण गॅसवर पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालून घेऊ. त्यात हिरवी मिरची घालून घेऊ. हिरवी मिरचीला थोडे फ्राय केले की हिरव्या मिरचीला फ्राय करून घेऊ. भाज्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, जास्त फ्राय करायचे नाही. त्यात मग नंतर कांदा घालून घेऊ. त्यांचा क्रंचीपणा टिकला पाहिजे, खूप मऊ करायचे नाही. कांदा आणि शिमला मिरची एकत्र फ्राय करून घेऊ. या दोन्ही भाज्या फ्राय झाल्या त्यात थोडेसे मीठ घालू. चवीनुसार मीठ घालू. मिठामुळे लवकर भाज्या मऊ होतात. त्यात टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटोला पण थोडं फ्राय करून घेऊ. जास्त फ्राय करायचे नाही, जास्त मऊ करायचे नाही. आता आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण चपाती बनवून घेऊ. चपातीला छान भाजून घेऊ. तोपर्यंत दुसरी चपाती करू. दोन्ही साईडने व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे. वरून तेल लावायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आता आपली चपाती तयार झाली आहे. आता आपण दुसरी चपाती भाजून घेऊ. तोपर्यंत दोन्ही चपात्या आपल्या भाजून झालेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी तेल लावून भरपूर छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता आपण याचा व्हेज रोल बनवू. त्यासाठी त्यात ग्रीन हिरवी चटणी, सोया सॉस, मेयोनीज, 2 चमचे मेयोनीज घालून घ्यायचे आहे व ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. आता आपले मिश्रण सर्व एकजीव झाले आहे. आपण याचा रोल बनवून घेऊ. चपातीच्या मधोमध हे मिश्रण घालून घेऊ. त्याच्यावर आता आपण मेयोनीज घालून घेऊ. त्यासोबतच टोमॅटो केचप घालून घेऊ. आता आपला रोल बनवून घेऊ. आता आपला हा रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून घेऊ. हा रोल लहान मुलांना डब्यासाठी, मुलं भाज्या खात नाहीत म्हणून करून दिला तरी आवडीने खातील. तुम्हाला पण नक्की बनवा आणि कसा वाटला हा रोल ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. आता आपण हा दुसरा रोल पण बनवून घेऊ. त्यावर टोमॅटो केचप घालून घेऊ व मेयोनीज पण घालून घेऊ. सॉसमुळे व मेयोनीजमुळे चवीला एकदम रोल छान लागतो आणि लहान मुलं खूप आवडीने खातात. मोठ्यांसाठी सुद्धा हा पोटभरीचा रोल छान लागतो. याला आता आपण बटर पेपरमध्ये रोल गुंडाळून घेऊ. हा आपला व्हेज रोल तयार झालेला आहे. तो टोमॅटो सॉससोबत